हे गजानना श्री गणराया करू आरती तुझला. भाई बाजार बाजार घेतात असले गाडी कोण बाजार करू गेले भाई. बाहेर संदेश ओ संदेश क्या तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर तुमका टायटल बघून तुम्ही समजलं असतं कुठे राहता येतं मी. तर आज असा आमच्या गावचं बाजार मंगळवार असाच. तर आज असा आमच्या गावचं बाजार तो मी तुमका दाखवला. आणि प्लस आपण आज गणपती शाळेत पण जाणार आहोत. गेलंय 2-3दा पण अजून व्हिडिओ काढून नाही असते. तर तुमका दाखवते कशी काय तयारी झालो असं, गणपतींची कलर कितक्यापर्यंत झाले, काय काय किती गणपती असतात ते पण तुमका मी दाखवते सर्व व्हिडिओमध्ये. जर कोण चॅनलवर नवीन येत असतं आत्ताच लाईक करू विसरू नका. चला व्हिडिओ चालू करूया, जाऊया आपण आता तिकडे बाजारात. तर आता पावसाचं वातावरण असं, आज पाऊस पडता जोरदार पडत आहे बघा, काळो करून असतो सोय बघा. तर आता आपण जाऊया चला. तर तिकडे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आज आमचं बाजार भरलो होतो काय काय. चला तर लेट्स गो. तर आम्ही आता आपल्या दुकानाकडे इलेलो आहे मी. तर अजून बाजार बघा इतकं भरलं, तुमका नंतर दाखवते. जाऊया आपण तिकडे फिरू. गाईस पाऊस पडतात त्या कारणाने जास्त बाजार बघा नाही बघा दिसणार. तर आपण आता संदेशच्या दुकानाकडे गेलो. संदेश चव्हाण काम करता काहीतरी, बाहेर पाऊस चालू आहे बघा जोरदार. संदेश ओ संदेश क्या An hour later. तर आता वाईज पाऊस कमी झालं म्हणून आम्ही आता बाजार घेऊ गेलो. बघा कशा पद्धतीने आज बाजार भरलो तो बघा. सबन चिखल झालेलो असा, पाऊस पडताना सकाळपासून पाऊस पडता जोरदार. तर त्या कारणाने बाजार इतकं भरलेलं असं बघा. त्या कारणाने जास्त लोक पण नाही दिसणार तो बघा. आणि सगळे इले ते इले रेनकोट छत्री सगळ्या छच्चरात सगळेजण बाजार घेते ते बघा. पूर्ण रेनकोट सगळे घालून बाजार करतो. तर हे बघा वाटे पण ठेवलेले असत, काकडी वांगी दोडकी बीट बी असे असत ते. तर मंडळी आज आपल्या गावचं बाजार अशा काय पद्धतीने भरलेला असा. पावसाच्या वातावरणामुळे जास्त लोक योग नाही असत. आणि आपल्या बाजारात तळवडे तुळस मातोंड या गावासून पण आपल्या बाजार घेऊन येतात लोक. तर आमचं बाजार फक्त मंगळवारचं भरता आठवड्यातून एकदा. आणि अशा पद्धतीने काय बाजार भरता तुम्ही बघलात. अरे तुम्ही तेच ना ते रायडरचे ब्लॉग शूट करतात ते. बिग फॅन सर, बिग फॅन. थँक्यू. काय मग काय फिरताय काय सध्या? खय फिरतलो तुम्ही, खय फिरता तुम्ही जोरदार आपले फिरत भाई बाजार बाजार घेतात असले गाडी कोण बाजार करू गेले भाई. बाहेर इज्जत आहे रे आपल्या घराकडे इज्जत नाही. घराकडे नाही इज्जत बाहेर. काढून गाडी एक बांधतली आता लिंबू काय कांदे टमाटे घेतली ती कांदे टमाटे लिहिलो आता बघ बोचकी आटली आता बघ गाडी बघतली आणि बोचकी बिचकी घेऊन जात असलं वाटतं माणूस बघा कोण असा. आणि असली कामा शोभनाच नाही भावा आमच्या घरातल्यांका गोजा लागतात. घरात आमका घेऊची ना समजलं म्हणजे घरात बाहेर काढते. चल तू नोकरी नको आमका तुझी काय नाही उपाशी राहू दे तू जा खायचो तो. अरे बरे गोर हाडूचं सांगा असले पाटकडे वाना. आता जरा प्लॅन कॅन्सल केला. मग घेतलंस ना बाजार. होता चालू आहे तो हायकोर्ट सध्या फिरता थोडे आतमध्ये. मम्मी बहीण दिली सगळं घेताला काय तर मोठली घेऊन येताला मोठली व्यक्ती आहे मस्त आहे की.
तर आता मी इलं आपल्या होडावड्या गावाच्या गणपती शाळेमध्ये आकार कला केंद्र ही गणपती शाळा आपल्या होडावड्या गावातली ही बघा. तर मंडळी तुम्ही पाहू शकता की इथे काम जोरात सुरू आहे. इथे तुम्हाला अनेक प्रकारचे गणपती पाहायला मिळतील. काही बसलेल्या अवस्थेत, काही वेगवेगळ्या पोजमध्ये, तर काही खास डिझाईनमध्ये आहेत. प्रत्येक मूर्तीचं सौंदर्य वेगळंच आहे. सर्वात खास म्हणजे इथे साधारण 7 ते 8 फूट उंचीच्या गणेश मूर्ती आहेत. इतक्या मोठ्या मूर्ती जवळून पाहिल्यावर त्याचं भव्य रूप आणखी सुंदर दिसतं. यापूर्वी जागा दुसरीकडे होती, आता जागा ही इकडे येऊन मोठी केलेली आहे. दरवर्षी गणपतीची मागणी वाढत जाते, त्या कारणामुळे जुनी जागा कमी पडत होती. या कारणाने ही मोठी जागा केलेली आहे. या सर्व सुंदर गणेश मूर्तींना आकर्षक रंग देण्याचं काम सुरू होणार थोड्या दिवसात. काम चालू आहे, ते शेडिंग करतात. या सर्व सुंदर गणेश मूर्तींना आकर्षक रंग देण्याचं काम थोड्याच दिवसात सुरू होणार आहे. इथे रुपेश जाधव हे त्यांच्या हातातील रंगकाम खरोखर अप्रतिम आहे. प्रत्येक मूर्तीमध्ये ते बारकाईने रंग भरतात आणि त्यामुळे गणपती बाप्पा अधिकच सुंदर दिसतात. रुपेश जाधव यांच्यासोबत अजूनही अनेक कलाकार आणि मंडळी मेहनत घेत आहेत. प्रत्येकजण आपलं काम मनापासून करत असल्याने इतक्या सुंदर मूर्ती तयार होत आहेत. मित्रांनो, इकडे एक नजर टाका, किती सुंदर आणि किती वेगवेगळ्या प्रकारच्या गणपती आहे. प्रत्येक मूर्तीची उंची, डिझाईन, रंगसंगती वेगळीच आहे. तुम्हाला काय वाटतं इथे एकूण किती गणपती असतील? तुमचा अंदाज कमेंट करून नक्कीच सांगा. तर म्हणजे आजचा हा गणेश मूर्ती बघण्याचा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच कोकणातल्या खास ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. गणपती बाप्पा मोरया. हे गजानना श्री गणराया करू आरती तुझला. हे गजानना श्री गणराया